ईटी पेपर फुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। आरोपींवर कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका। फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरून सूचना। ईटीचा पेपर फुटला, उद्या होणारी परीक्षा रद्द। ठाण्यातनं पेपर लीक झाल्याची माहिती, तर प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण भिवंडीतनं ताब्यात। ईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा। कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकरांची ही मागणी। तर मुख्यमंत्र्यांकडून पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश। दोषींवर कठोर कारवाईचाही इशारा। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी। देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलंय। टीईटी पेपर फुटीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका। अमित शहांकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू। फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय, म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले उद्धव ठाकरेंचा दावा। आईची शपथ घेऊन सुद्धा गद्दारी केली। मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःचीच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली। उद्धव ठाकरेंचा वाशिममधून खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल। भर सभेत ऑडिओ क्लिपही ऐकवली। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही अशी शपथ घेतली नाही। ठाकरेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवर फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या आमदारावर 40 लाखांच्या खंडणीचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रविकिरण इंगवलेंचा व्हिडिओ बॉम्ब। आमदार राजेश क्षीरसागर यांना 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख। आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागरांचं वक्तव्य। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। व्हिडिओ एडिट करून माझ्यावर आरोप। उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। खंडणीच्या आरोपांवरून आमदार राजेश क्षीरसागर यांचं हे स्पष्टीकरण। हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट उधळला। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पेन किलर म्हणून उंदीर मारणाऱ्या विषारी गोळ्यांचं वाटप। झिंक फॉस्फॉइड मिसळलेल्या 15,000 कॅप्सूल जप्त। आरोपी अटकेत। या प्रकरणामध्ये दहशतवादी कट असल्याचाही संशय। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात। तर या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती। ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार। एल निनोच्या संकटावर एकजुटीनं मात करू। नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार। शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही। विशेष लेखातनं मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त।